मार्गशीर्ष महिन्यात स्वामींचे 11 गुरुवार व्रत का व कसे करावे? सर्व स्वामी भक्तांनी मार्गशीर्ष महिन्यात स्वामींची ही सेवा नक्की करावी, कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी. आपण अनेक प्रकारे स्वामींची सेवा करत असतो, मात्र मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचे व्रत करत असताना स्वामींची देखील 11 गुरुवारचे व्रत केले जाते. स्वामींचे हे 11 गुरुवारचे व्रत आपल्यापैकी बरेच जण करत असतात. बऱ्याच जणांना आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी, शिवाय कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत, कामात यश मिळावे आणि स्वामींची सेवा व्हावी, म्हणूनच स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत करतात. 11 गुरुवारचे व्रत केल्यानंतर अनेक जणांना स्वामींची प्रचिती देखील आली आहे. आपली इच्छा देखील पूर्ण झालेली आहे, असे अनेक लोकांना अनुभव सुद्धा आलेले आहेत. स्वामी आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणीतून बाहेर काढत असतात. ते आपल्या भक्ताला योग्य तो मार्गही दाखवतात. तुम्हालाही 11 गुरुवारचे स्वामींचे व्रत करायचे असेल तर पुढील प्रमाणे करा. 11 गुरुवार व्रताची मांडणी करावी, पण हे व्रत करताना मनामध्ये संपूर्ण श्रद्धा आणि स्वामींबद्दल अखंड विश्वास असायला हवा. 11 गुरुवारचे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे आणि गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून ज्या ठिकाणी पूजेची मांडणी तुम्हाला करायची आहे त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यावी. पाट किंवा चौरंग मांडून त्यावर नवीन वस्त्र अंथरावे. हे वस्त्र लाल रंगाचे असावे. या वस्त्रावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवावी. त्याचबरोबर फोटो किंवा मूर्तीच्या उजव्या बाजूला घंटी ठेवावी आणि डाव्या बाजूला शंख ठेवावे. ही मांडणी करताना अगरबत्ती, धूप, दिवा ही प्रज्वलित करून घ्यावे. सर्वात आधी स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला गंध लावताना जर आपल्याकडे उपलब्ध असेल ते फळ तुम्ही स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवू शकता. एका वाटीमध्ये साखर ठेवावी व त्यामध्ये तुळशीची पाने ठेवावीत. ती वाटी फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवावी. त्याच्या बाजूला एक छोटा पेला पाण्याचा भरून ठेवावा. आपण जी घंटी ठेवली आहे त्यासमोर जपमाळ ठेवावी. नंतर स्वामींची मूर्ती किंवा जो आपण फोटो ठेवला असेल त्याला फुलांची माळ किंवा हार घालावे. जर आपल्याकडे श्री स्वामी समर्थांचे गुरुचरित्र सारामृत पोथी असेल ती पाटावर ठेवावी. ही संपूर्ण मांडणी करताना आपण फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करावे. 11 गुरुवारचे व्रताचा संकल्प घ्यावा. हा संकल्प घेताना आचमन करावे. एक ताट घेऊन किंवा ताम्हण घ्यावे. त्याचबरोबर एक ग्लास भरून पाणी घ्यावे. त्या पाण्यामध्ये एक चमचा किंवा एक पळी ठेवावी. संकल्प घेत असताना पळीने उजव्या हातावर पाणी घ्यावे. एक फूल उजव्या हातामध्ये घेऊन आपली जी काही इच्छा आहे ती पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही 11 गुरुवारचे व्रत करत आहात आणि स्वामींची सेवा करत आहात असे स्वामींना सांगावे आणि असे म्हणून ते पाणी त्या ताम्हणात किंवा ताटामध्ये सोडावे. अशा प्रकारे 11 गुरुवारचे व्रत करण्याचा संकल्प घ्यावा. ही सर्व पूजा मांडणी झाल्यानंतर तसेच संकल्प घेतल्यानंतर आपल्याला 11 किंवा 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच तारक मंत्रही 11 वेळा म्हणायचा आहे आणि नंतर सारामृत वाचण्यास सुरुवात करायची आहे. त्यानंतर आरती करून प्रसाद घ्यायचा आहे. अशा प्रकारे 11 गुरुवारची व्रत स्वामींच्यासाठी, स्वामी सेवेसाठी करू शकता. एखाद्या गुरुवारी स्वामींच्या मठात जाऊन नारळ आणि खडीसाखर स्वामींच्या चरणी अर्पण करावी. तुम्ही देखील स्वामींच्या 11 गुरुवारचे व्रत करणार असाल तर अशा प्रकारे मांडणी करून या सर्व विधी पूर्ण करून येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यात स्वामी समर्थ महाराजांची अशी सेवा नक्की करा. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण करतील. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार सुरू असताना या महिन्यात स्वामी सेवा करायची असेल तर स्वामींच्या समोर संध्याकाळी हात जोडून बसावे. स्वामींच्या नित्यसेवेसाठी पुस्तकातील श्रीसूक्तम आणि महालक्ष्मी स्तुती पठण करावे व नंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. ही सेवा कोणीही करू शकते. घरातील कर्त्या पुरुषांनी अशी सेवा केली तर महालक्ष्मीचा व स्वामींचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर कायमचा राहतो.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा छानशा व्हिडिओसोबत आपण पुन्हा नक्कीच भेटू. धन्यवाद.